Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए। बीड जिल्हा सध्या कोणत्या ना कोणत्या विषयामध्ये प्रसिद्ध होताना दिसत आहे। याचाच एक आजचा आश्चर्य म्हणजे सामाजिक कार्य करणारे जावेद कुरेशी यांना एक अनुभव आणि या अनुभवातून मनाला भरवून टाकणारा तो क्षण, त्यांच्या मनात उद्भवलेला एक हात आपुलकीचा सैर केला। आजचं दृश्य आयुष्यभर विसरणार नाही। एक महिन्यानंतर मी बीड जिल्हा रुग्णालयाला भेटायसाठी गेलो होतो। काम आटपून बाहेर पडलो आणि नजरेस पडले काही बेवारस असहाय्य महिला। अंगावर फाटकी चादर, चेहऱ्यावर थकवा आणि एका महिलेच्या जखमावर आळ्या रांगत होत्या। त्या क्षणी मन सुन्न झालं, डोळं पाणावलं। अशा अवस्थेतून नजर फिरवणं मला जमलं नाही। मी तात्काळ माझ्या लोकांना बोलावलं। त्या महिलांना अंघोळ घालून स्वच्छ कपडे दिले, गरम जेवण खाऊ घातलं आणि सन्मानाने बीड जिल्हा येथील निवारा केंद्रात नेऊन ठेवलं। त्या क्षणी जाणवलं, त्यांना पैशाची गरज नव्हती, त्यांना नावाची ना प्रसिद्धीची, फक्त हवी होती त्यांना थोडी माणुसकी व आपलेपणा हवा होता। आजच्या काळात जेव्हा प्रत्येकजण स्वतःपुरता जागतो, तेव्हा अशा क्षणात समजतं माणुसकी संपलेली नाही, फक्त तिला जागवायचं आहे। देवाने दिलेले हात फक्त स्वतःसाठी नाहीत, तर अशा असहाय्य जीवांना आधार देण्यासाठी दिलेले आहेत। अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं, अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली। मी तसा 1-1.5 महिन्यानंतर सिव्हिलमध्ये आला। सिव्हिलमध्ये येऊन काही 1-2-3 पेशंट होते, ते बघून आला आणि ते दारात 2-3 पेशंट दिसले मला। यांना मार आहे, यांना कपडे नाही, मतलब लई गोष्टींनी, मतलब त्यांचे डोक्यात आड्या झाले, डोक्यात मार आहे, असे खूप यांचे पैसे, मतलब ह्यांना अंगूर पाणी नव्हती। आमची टीम आली, पूर्ण अंगूर पाणी हे ते करून ह्यांना स्वच्छ करून आता जिवाळा जे अनाथ आश्रम आहे तिथे नेऊन आम्ही त्यांना सोडणार, तिथं त्यांची ताब्यात देणार आहे। बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।